तर मित्रांनो, आज व्हिडिओ बघितल्या तुमच्या लक्षात आलेलं असेल आज कुठली रेसिपी बनणार आहे ती सांगा बघू। अहो मित्रांनो, आलू भुना मसाला खायला एकदम मस्त मसालेदार, चमचमीत आणि चवदार लागते। मी ज्या पद्धतीने ही रेसिपी बनवली ना, त्या पद्धतीने तुम्ही जर ट्राय केलत ना मंडळी, तुमची पण आलू भुना मसाल्याची रेसिपी एकदम मस्त मसालेदार आणि एकदम चमचमीत बनणार, यात काय शंका नाही। चला तर मग मित्रांनो, वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर भावा बहिणींनो, मित्रमैत्रिणींनो, मामा मामींनो, काका काकूंनो, जे कोणी ही रेसिपी बघून तुमच्या घरी ट्राय करत असाल त्यांनी सगळ्यात आधी कढई तापून घ्यायची। एकदा का कढई मस्तपैकी गरम झाली ना, आता त्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेलाला पण चांगल्या प्रकारे आणि एकदम कडक असं गरम करून घ्यायचं आहे। आता या गरम तेलामध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या टाकून घ्यायच्या। आता हे सगळं तेलामध्ये अर्धा मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। जिरा, आलं लसणाची पेस्ट आणि मिरचीचा जो फ्लेवर आहे ना, तेलामध्ये चांगला उतरला गेला पाहिजे। आता यामध्ये 2 वाटी बारीक कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याला पण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा चांगला मऊ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर कांद्यामधला जो स्मेल असतो ना, तो निघून जायला पाहिजे। हे बघा, 5 ते 6 मिनिट झालेले, कांद्याला चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे। कांदा आता चांगला मऊ झालेला आहे आणि कांद्याचा जो स्मेल आहे ना, तो पण चांगला निघून गेलेला आहे, काही वास येत नाही यामध्ये। कांदा परतून झाला की आता यामध्ये 1 वाटी टोमॅटो प्युरी टाकून घ्यायचे, म्हणजे 2 टोमॅटो घेतले होते ते मिक्सरला लावून एकदम बारीक करून घेतलेले, त्याची पेस्ट तयार करून घेतलेले आणि ती इथं टाकलेली आहे। आता या टोमॅटो पेस्टला पण 5 ते 6 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटोमधला जो पाण्याचा अंश असतो ना, तो चांगला निघून गेला पाहिजे आणि मसाला जो आहे ना, चांगला घट्ट झाला पाहिजे, तोपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला। आता इथं तुम्ही बघू शकताय, अशा प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये 2 वाटी दही घेतलेले, चांगलं फ्रेश दही घेतलेले। आता या दह्यामध्ये थोडंसं हळद, 1 चमचा लाल मिरचीची पावडर, 1 चमचा गरम मसाला, हे सगळं टाकायचं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये। अशा प्रकारे दह्यामध्ये मसाले मिक्स करून जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो ना, तर दही फुटत नाही आणि ग्रेव्ही पण चांगली बनते। आता मसालेवाला दही यामध्ये टाकून घेतो कढईमध्ये आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आणि आता पुढची 5 ते 6 मिनिटांसाठी हा मसाला चांगल्या प्रकारे परतून घेतो, म्हणजे या मसाल्यामध्ये परत तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे तेल ना आतमध्ये सुटायला पाहिजे मसाल्यामध्ये, तोपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बघू शकताय, तेल चांगलं सुटलेलं आहे मसाल्यामध्ये। जेवढ्या चांगल्या प्रकारे हा मसाला तुम्ही परतून घ्याल ना, तेवढी तुमची ग्रेव्ही टेस्टी बनते आणि एकदम छान बनते। आता मी इथं एक दुसरं पॅन गरम करून घेतो आहे, किंवा दुसरं भांडं पण तुम्ही घेऊ शकता। यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतो, तेलाऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकता। तेल चांगला गरम झालं की आता यामध्ये लांब कापलेला कांदा टाकून घेतो 1 वाटी आणि त्याचबरोबर शिमला मिरची 1 वाटी टाकून घेतो आहे लांब कापलेला। आता यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घेतो आहे आणि त्याचबरोबर कसुरी मेथी यावरती टाकून घेतो आहे। आता गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती हे जे सगळ्या भाज्या आहेत ना, थोड्याशा टॉस करून घ्यायच्या, म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं। जास्त वेळ नाही, 1 ते 1.5 मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे पण तुम्ही चांगलं याला टॉस करून घेऊ शकता, पण सांभाळून। परतून घेतलेल्या भाज्या यामध्ये मी टाकून घेतो आता आणि चांगल्या प्रकारे मिक्स पण करून घेतो मसाल्याबरोबर। हा 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 मित्रांनो, काय सुगंध येतोय माहिती आहे, एकदम मस्त मसाल्याचा वास येतोय ना, घरभर दरवळतोय। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतोय, त्याचबरोबर थोडीशी साखर, ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाका। आणि आता यामध्ये कसुरी मेथी टाकून घेतोय आणि आता सगळ्यात शेवटी 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून घेतोय आणि मसाल्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। तुम्हाला सांगतो मित्रांनो, आलू भुना मसाला ना एकदम भारी बनतो। बटाट्याच्या भाजीचे ना बरेचसे ऑप्शन आहेत, पण हे एकदम भारी। आता यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कोथिंबीर पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये
आणि अशा प्रकारे आपला मस्तपैकी आणि एकदम साधा सोपा आलू भुना मसाला एकदम चमचमीत अशी रेडी झालेली आहे. भाजीला बघितल्या बघितल्या तोंडात टाकावंसं वाटतंय, बरोबर की नाही? एकदम चमचमीत, एकदम चवदार, मसाल्यांचा वास तरी तुम्ही विचारूच नका, एकदम अप्रतिम. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आलू भुना मसाला आपला रेडी झालेला आहे. चवीला एकदम अप्रतिम झालेले आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही आलू भुना मसाला तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर ही रेसिपी तुमच्या मित्रांच्या बरोबर किंवा फॅमिलीबरोबर शेअर करायला पण विसरू नका.